हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आशूज किचन। आता इथे तुम्हाला दिसत असतील काही पानं दिसत आहेत। ही पानं आहेत भोपळ्याची पानं। त्याची मी आज बनवलेली भाजी। खूप छान भाजी लागते, भाकरीसोबत खूपच सुंदर लागते। तर इथं मी घेतलेली आहेत भोपळ्याची पानं, जे आपण घाऱ्या वगैरे करतो भोपळ्याच्या, त्याची पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। मी धुवून घेतल्यानंतर त्याचे देठ पण आपल्याला वापरायचे आहे। तर देठला जो बारीक बारीक अशा रेषा काटेरी असतात त्या काढून टाकण्यासाठी ते थोडंसं मी आता इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचं, म्हणजे ते काटेरी जे असं लागतं ते लागत नाही आणि भाजी मस्त छान होते। तर इथं मी सगळ्या पानांचे असे देठांचं काढून घेतलेलं आहे आणि काढून घेतल्यानंतर परत तुम्ही धुवू शकता। धुवून छान घेऊन ती मस्त बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरून घेतल्यानंतर इथं मी घेतलेले थोडीशी मूग डाळ आणि तांदूळ। इथं तांदळाऐवजी तुम्ही कणी पण वापरू शकता। मी अख्खे तांदूळ म्हणजे बारीक तांदूळ आहेत म्हणून मी तांदूळ वापरलेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला। तर थोडंसं पाण्यात भिजत ठेवायचं 1-2 मिनटं। इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। थोडं शेंगदाण्याचं कूट तुम्ही जाडसर हवं तर जाडसर घ्या, मी थोडं बारीक करून घेतलेलं आहे। आणि ही भाजी जी आहे तुम्ही लाल तिखटमध्येही बनवू शकता। मी तर मिरची वापरलेली आहे, हिरवी मिरची। तर कांदा आणि मिरची छान परतून घ्यायचे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, तुम्ही जिरं मोहरी वगैरे पण टाकू शकता। मी काही टाकलेली नाही आहे, तुम्ही टाकू शकता। आणि हे चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मूग डाळ आणि जे आपण तांदूळ भिजवलेले ते घालायचे। ह्याच्यामध्ये मीठ आत्ताच घालायचं नाही, कारण पालेभाज्या बरेच वेळ शिजून कमी होतात, त्यामुळे थोडं भाजी नंतर घातल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे। आणि हे चांगलं भाजल्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली भाजी टाकलेली आहे। छान परतवून घ्यायची, मस्त परतवून झाल्यानंतर एक वाफ देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तुम्ही याचा रस्सा टाईप पण बनवू शकता। पाणी हवं तेवढं पाणी टाकून ही मस्त भाजी शिजवून घ्यायची आणि शिजल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं। याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आधीच टाकायचं नाही, नाहीतर मग भाजी बऱ्याच वेळा लागते खाली। आणि हे छान आता बघा मी एक वाफेवर शिजवून घेते आणि शिजवून घेतल्यानंतर ही बघा आता भाजी खूप कमी झाली क्वांटिटी, त्यामुळं मीठ हे नंतरच टाकायचं आपल्याला, जेवढी भाजी होते त्याच्या ह्याच्यानुसार। तर आता मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून 1-2 परत वाफ घेऊन घ्या। मला ही सुकी भाजी बनवायची असल्याने मी थोडं कमी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला ही जर रस्सा टाईप असं बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी पण टाकू शकता आणि रस्सा टाईप पण बनवू शकता। तर इथं मला सुकी भाजी बनवायची आहे म्हणून मी अशी बनवलेली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते। तर इथं तयार आहे भोपळ्याची भाजी, भोपळ्याच्या पानांची भाजी। जर तुम्हाला ही भाजी छान वाटली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।